लातूर जिल्ह्यातील 4 नगर परिषदेच्या निवडणुका येत्या 14 डिसेंबरला होत आहेत। त्या निमित्तानं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची अहमदपूर, निलंगा आणि औसा येथे काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली। यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली। नोटाबंदीवरून मोदी सरकार दररोज वेगवेगळे आदेश जारी करून नियमात बदल करते, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचं सांगत चव्हाण यांनी जोरदार टीका केली। व्यापार पूर्ण ठप्प पडलेला, राज्यातील मार्केट पूर्ण बंद आहे। निलंग्याला जाऊन निलंगा मार्केटमध्ये लातूरचं मार्केट जवळपास ठप्प पडलेलं आहे। औषधाला तीच परिस्थिती आहे। पाहतो दुकानामध्ये ग्राहक नाही, दुकानामध्ये गिराईक नाही, पैसे खिशात पैसे तर देणार कुठे पैसे। दुकानदाराचा धंदा जवळपास 25% आलेला आहे आणि दुकानदारीची सुद्धा दुकान धंदा बंद झाला आहे। शेतकऱ्यांचे बेहाल आहे, ग्रामीण भागातल्या गरीब माणसाची परिस्थिती अडचणीची आहे। अशा परिस्थितीमध्ये आज देश चालत असताना मग टीव्हीवर इंटरव्यू चालू है, कैसा लगा फैसला? कोई नरेंद्र चुनो जोता, अच्छा लगा सर फैसला, अच्छा हो गया सर, अच्छा हो गया। तो सामान्य आदमी रात को 2-2 बजे तक क्यों में खड़ा है, उसका क्या अच्छा है क्या? मग हे जर करायचं होतं तर देशाच्या लोकांना अडचणीमध्ये टाकण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।